21 जून वार आहे रविवार। या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि शिष्य यामधील सेवा स्वामींची करणारा हा दिवस आहे। यामधील स्वामींची गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणती सेवा करावी, गुरुचरित्रामधील हा एक अध्याय तुम्हाला वाचन करायचा आहे। तर पहा, गुरुचरित्रामधील हा एकच अध्याय तुम्ही वाचन करत असाल, तुमच्या घरामध्ये पैसा नसेल, भरपूर कर्ज झालेला असेल, घरामध्ये सुखशांती नसेल किंवा कर्ज जे आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेलं असेल, या कर्जातून मुक्तता होण्याकरिता तुम्हाला हे एकच अध्याय गुरुचरित्राचा वाचन करायचा आहे। हा उपाय आपल्याला गुरुवारपासून सुरुवात करायचा आहे आणि जोपर्यंत गुरुपौर्णिमा येत नाही तोपर्यंत आपल्याला हा एकच अध्याय पूर्ण वाचन करायचा आहे। तर पहा, आपण भरपूर मेहनत करत असतो, भरपूर कष्ट करत असतो, पैसा घरामध्ये भरपूर येतो, पण कुठंतरी वायफळ खर्च होतो। जिथे जे काम आपण हातात घेतलेलं आहे किंवा एखादी जागा आपण घेत असतो तर ती जागा घेण्याचं काम पूर्ण होत नाही किंवा त्याला पैसा जो आहे तो कमी पडतो, किंवा एखादा फ्लॅट घेणे असेल किंवा एखाद्या आपल्या घरामध्ये जे मुलं बाळं आहेत ते खूप चिडचिड करत असतात, किंवा आजारी व्यक्ती आहे एखादा आजारी सतत पडत असतो, किंवा घरामध्ये जे मोठा मुलगा आहे त्याचं लग्न कार्य जमत नाही, किंवा घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही मुलाला, किंवा घरामध्ये असे भरपूर अडथळे येत राहतात। तर पहा, पैशाचा जेव्हा डोंगर किंवा कर्ज भरपूर वाढत असते तर आपल्याला टेन्शन यायला लागते की हे जे कर्ज आहे हे कधी कमी व्हावे, ते वाढतच राहते पण कमी व्हायचं नाव घेत नाही। म्हणून हा जो उपाय आहे, आज गुरुवारपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे किंवा तुम्ही 1 तारखेपासून सुरुवात करू शकता। गुरुचरित्रमधील हा जो एक अध्याय आहे हा कसा वाचन करायचा आहे, याचे नियम काय आहे, कोणत्या वेळेत वाचायचा आहे, कधी वाचायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ना, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपण गुरुवारपासून जर सुरुवात करत असाल गुरुचरित्र वाचन तर अत्यंत शुभ असते। कर्जाचा डोंगर जो आहे तो लवकरात लवकर कमी होत असतो व त्याच पद्धतीने नोकरी नसेल किंवा व्यवसायामध्ये तुमची प्रगती वाढत नसेल, किंवा एखादी दुकान असेल ते चांगले चालत नसेल, घरामध्ये पैसा हा येत नसेल, भरपूर कर्ज जे आहे ते वाढतच चाललेलं असेल, म्हणून या सर्व गोष्टीसाठी आपल्याला एकच अध्याय गुरुचरित्राचा वाचन करायचा आहे। तर पहा, साक्षात वटवृक्ष म्हणून जे औदुंबराचं झाड आहे याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे। हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ दत्तगुरु यांचा निवास म्हणून औदुंबराचं झाड म्हटले गेलेलं आहे। औदुंबराच्या झाडाला असे आशीर्वाद प्राप्त करून दिलेला आहे की श्रीहरी विष्णूने यांना आशीर्वाद दिला होता की हे जे औदुंबराचं झाड आहे याची कोणी पूजा करत असेल किंवा याच्या ज्या प्रदक्षिणा आहेत त्या प्रदक्षिणा 11 किंवा 108 प्रदक्षिणा मारत असेल, त्यांच्या जीवनामधले कोणतेही दुःख कष्ट कर्ज असेल किंवा कोणताही पैशासंबंधी काही अडचणी असेल तर त्या दूर होऊन संकट दूर होत असतात। असं औदुंबराच्या झाडाला श्री स्वामी समर्थ दत्त महाराज व श्रीहरी विष्णू यांनी आशीर्वाद दिलेला आहे। 21 गुणांनी परिपूर्ण असं औदुंबराच्या झाडाला महत्त्व दिलेलं आहे। तर पहा, दत्तवृक्ष असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराच्या झाडाला एक ख्याती म्हणून ओळख आहे। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली गुरुमौली दत्त महाराज यांनी सेवा केली होती। औदुंबराला भूतरावरील कल्पवृक्ष म्हटले गेलेले आहे, कारण श्रीहरी विष्णू यांनी म्हणजेच नरसिंह सरस्वती यांनी औदुंबराला असा आशीर्वाद दिला होता की औदुंबराच्या झाडाला सदैव फुले येतील व फळे येतील, तसेच कोणी व्यक्ती या झाडाची पूजा करेल त्यांची मनोकामनाही पूर्ण होईल। या झाडाची पूजा केल्याने उग्रता शांत होईल व प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल आणि जन्मजन्मींचे पाप जे आहे ते नष्ट होतील, त्याचबरोबर फलप्राप्ती होईल, असा आशीर्वाद श्रीहरी विष्णू यांनी जे औदुंबराचं झाड आहे याला दिला होता। म्हणून आपल्याला जे गुरुचरित्र आहे त्याचं आजपासून किंवा 1 तारखेपासून तर गुरुपौर्णिमा येते आहे तोपर्यंत आपल्याला या गुरुचरित्राचे वाचन 1 वेळा पठण करायचे आहे। चला तर जाणून घेऊया गुरुचरित्राचे कोणता अध्याय आहे ज्यामुळे कर्जाचा डोंगर आहे, पैसा आहे, घरामध्ये वादविवाद होत आहे, संतान प्राप्ती होत नाही, मुलगा मोठा झालेला असून त्याचे लग्न कार्य जमत नाही, या सर्व समस्याचं एकच निवारण आहे ते म्हणजे गुरुचरित्र वाचन। तर पहा, गुरुचरित्र वाचन केल्याने जीवनातले सर्व अडथळे दुःख संकट दूर होत असतात। चला तर
तर जाणून घेऊया गुरुचरित्राचं कोणतं वाचन केल्याने, गुरुचरित्रामधील हा अध्याय वाचन केल्याने कोणते दुःख, संकट, विघ्न, पैसा असेल, कर्ज असेल ते दूर होतात. तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला स्वामींच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा दत्त माऊलीच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकता, जिथे औदुंबराचं झाड आहे. त्या औदुंबराच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे. सर्वात प्रथम एक कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये कच्चे दूध, काळे तीळ, साखर आणि गुलाबाची फुले तुम्हाला टाकायची आहेत. आणि त्यानंतर औदुंबराच्या झाडाला हळदी कुंकू अष्टगंधक तुम्हाला एक दिवा तुपाचा किंवा तुम्ही तेलाचा लावू शकता. अगरबत्ती धूप लावायचा आहे आणि जे जल घेतलेलं आहे ते अर्पण करत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर औदुंबराच्या जे झाड आहे त्यावर डोकं ठेवायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे आणि प्रदक्षिणा 11 मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणू शकता. तर पहा, तुम्ही आजपासून गुरुवार आहे, आजपासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा कोणताही गुरुवार जो आहे त्या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता. संकल्प कसा करावा तर पहा, मंदिरामध्ये गेल्यानंतर पूजा झाल्यानंतर हे स्वामी राहा, श्री स्वामी समर्थ दत्तगुरु माऊली, माझ्या मनामध्ये ह्या इच्छा आहेत, ही लवकर पूर्ण होऊ द्या. माझ्या घरामध्ये संकट किंवा कर्ज भरपूर झालेलं आहे, घरामध्ये वादविवाद होत आहे, पैसा टिकत नाही, हे जे इच्छा आहे, जी काही तुमची इच्छा आहे ती वडाच्या झाडाजवळ तुम्हाला बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर कोणतं पारायण तुम्ही करत आहात किंवा तुम्ही 11 गुरुवार करत आहात किंवा स्वामींचा हा गुरुचरित्रामधील हे एक अध्याय पूर्ण वाचन करत आहात, जी काही सेवा तुम्ही करत आहात ती औदुंबराच्या झाडाला तुम्हाला सांगायची आहे. आणि त्यानंतर हे जे गुरुचरित्राचं वाचन 14वा आणि 18वा हा जो अध्याय आहे हा गुरुचरित्रामधील अत्यंत प्रभावशाली अध्याय आहे. हे जे अध्याय आहेत हे वाचल्यानंतर जीवनामधील कर्ज जे आहे भरपूर झालेला आहे किंवा घरामध्ये पैसा जो आहे तो टिकत नसेल तर तुम्ही घरी वाचन करू शकता किंवा तुम्ही जर वेळ असेल तुम्हाला तर तुम्ही गुरुचरित्र रोज तुम्ही गुरुवार असेल किंवा आजपासून तर गुरुचरित्र पारायण जे आहे ते तुम्ही जे गुरुपौर्णिमा आहे तोपर्यंत तुम्ही करत असाल तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. कारण हा अत्यंत शुभ दिवस आहे, महिना शुभ आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये आजपासून किंवा 1 तारखेपासून तुम्ही 21 जुलैपर्यंत वार रविवार आहे या दिवसापर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा किंवा हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या जीवनातील सर्व अडथळे, दुःख दूर होतात आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात. असा हा एक अध्याय नक्की वाचन करा. श्री स्वामी समर्थ.